to be able to do all my work in my life. I am not to be able to do all my work in my life. Am I to be able to do all my work in my life? Oh, am I not to be able to do all my work in my life? I am to be able to do all work. I am not to be able to do all work. Am I to be able to do all work? Am I not to be able to do all work? तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकतोय एखादी क्रिया करण्यासाठी समर्थ होणार आहे, सक्षम आहे असं आपलं वाक्य असतं आणि ते वाक्य कसं बनतं. येथे आपण आय प्लस एम, आय एम म्हणजे मी आहे, टू बी म्हणजे होणार, एबल टू म्हणजे समर्थ असणे, सक्षम असणे, परंतु कशासाठी, एखादी क्रिया करण्यासाठी, प्लस ऑब्जेक्ट म्हणजे काय, एबल टू च्या पुढे इथे आपण जी क्रिया करणार आहोत त्याचे क्रियापदाचे मुख्य रूप यायला पाहिजे. बघा, पॉझिटिव्ह सेंटेन्स, आय एम टू बी एबल टू डू ऑल वर्क, मी सर्व कामे करण्यासाठी समर्थ होणार आहे. इथे पुढे आहे, आय एम नॉट टू बी एबल टू डू ऑल वर्क, मी सर्व कामे करण्यासाठी समर्थ होणार नाही. Yes, so type sentence, am I to be able to do all work question mark, मी सर्व कामे करण्यासाठी समर्थ होणार आहे का. Negative sentence, am I not to be able to do all work, मी सर्व कामे करण्यासाठी समर्थ होणार नाही का, सक्षम होणार नाही का. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा, शेअर करा, फॉलो करा आणि सपोर्ट करा. धन्यवाद. पुन्हा एकदा, आय एम म्हणजे मी आहे, टू बी म्हणजे होणार, एबल म्हणजे समर्थ सक्षम, टू प्लस वर्ब म्हणजे ती क्रिया करण्यासाठी आणि आपले जे कर्म असेल ते आपण घ्यावे. ओके, लास्ट, आय एम टू बी एबल टू डू ऑल वर्क इन माय लाईफ.